जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरे यांनी दिली। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। लाडकी बहीण योजनेचा तुमचा आत्ताच डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तुम्हाला भेटलेला असेल, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून देखील नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजेच त्यांच्या 17व्या हप्त्यापासून ते 18व्या हप्त्यापर्यंत सलग लागोपाठ 2 हप्ते त्यांना भेटलेले नाहीत। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता नेमका कधी येणार? राहिलेल्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, कारण की बघा KYC असूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। नेमकी याच्यामध्ये चूक काय झालेली आहे तीच माहिती आपण बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा कुणाकुणाचा लाभ भेटलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याचं सरकारकडनं सांगण्यात आलेलं असलं तरी देखील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, डिसेंबर महिना संपून गेला, त्याच्यानंतर मग हे जानेवारी महिन्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली। तेही 13 ते या ठिकाणी 14 जानेवारी दरम्यान मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे पैसे जे आहेत ते वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली। तर बघा, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याचं सरकारकडनं सांगण्यात आले असले तरी अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, आता डिसेंबरच नाही तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नंतर म्हणजे 16व्या हप्त्यानंतर त्यांचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासूनचे लाभ जे आहेत ते जमा झालेले नाहीत असं लाडक्या बहिणींकडनं कमेंटमध्ये सांगण्यात येत आहे। भरपूर सारे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये त्यांचे जमा झालेले नाहीत। तर बघा, आता लाडक्या बहिणी जे आहेत त्या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता काही लाडक्या बहिणींना भेटलेला आहे, तर ते आता जानेवारी महिन्याच्या म्हणजे त्यांच्या 19व्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहेत। तर हा 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता देखील मग कधीपर्यंत येऊ शकतं त्याची देखील माहिती आलेली ती देखील आपण पाहणार आहोत। परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ भेटलेला नाही। याच्यामध्ये लाडक्या बहिणींची KYC चुकल्याचं कारण देखील देण्यात येत आहे। तर तुमची KYC बरोबर आहे का? तरी देखील तुम्हाला डिसेंबरचा नोव्हेंबरचा लाभ भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता KYC पूर्ण करूनही हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे। केवळ KYC नव्हे तर उत्पन्नासारखे इतर निकषही लाभासाठी महत्त्वाचे असल्याचं समोर आला आहे। त्यामुळे पात्र आणि अपात्र महिलांमधील फरकामुळे अनेकांचे पैसे रोखले गेल्याचे स्पष्ट होत आहे। तर बघा, भरपूर सारे लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा झालेले नाहीत। तर KYC असून देखील या ठिकाणी लाभ न मिळण्यामागचं कारण नेमकं काय आहे तीच माहिती आपण बघणार आहोत। ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांचं कारण म्हणजे KYC असं सांगितलं जात आहे। मात्र अनेक महिलांनी KYC करून देखील बघू शकता या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, KYC यांची ज्यांची चुकले त्यांना तर पैसे भेटलेलेच नाहीत, परंतु काही लाडक्या बहिणी अशा ज्या आहेत, पात्र लाडक्या बहिणी जे आहेत त्यांची KYC बरोबर असूनही KYC पूर्ण करूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। तर या महिला निकषात बसत नसल्याचं त्यांना या ठिकाणी हप्ता न मिळाल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या महिलांची KYC झाली आहे आणि ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे। भरपूर सारे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हे दोन्ही हप्ते भेटलेले आहेत, परंतु भरपूर सारे लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते भेटणं बाकी आहे। तर बघा, उत्पन्न निकषामुळे अनेक महिला अपात्र आहेत। KYC करताना महिलांच्या वडिलांचे किंवा पतीचे उत्पन्न सांगावे लागते। तर बघू शकता, ही नव्याने माहिती पुढे आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पती किंवा वडिलांचे उत्पन्न जे आहे त्या निकषामुळे देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो भेटला नाही असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर अशा वेळी ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही। यापूर्वी अनेक महिलांनी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, त्यामुळे सरकारने महिलांना KYC करणं बंधनकारक केलेली होती। तर बघा, त्याच्यामुळेच या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत KYC केल्यामुळे आता त्यांची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो भेटलेला नाही।
तर 31 डिसेंबरनंतर अपात्र ठरलेल्या महिलांचे या ठिकाणी पैसे जे आहेत ते रोखले गेलेले आहेत, कारण की 31 डिसेंबरला या ठिकाणी KYC प्रक्रिया जी आहे त्याची मुदत संपलेली होती आणि त्याच्यानंतर पूर्ण KYCची प्रक्रिया जी आहे त्याची पडताळणी करण्यात आली. तर बघा आता ही KYC प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत करण्याचं आव्हान सरकारद्वारे करण्यात आलेलं होतं. तोपर्यंत महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू राहतील असंही सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता KYC तारीख गेलेली आहे, त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिला या ठिकाणी निकषात बसत नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून या ठिकाणी भेटलेला नाही, तर काही लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असून जानेवारीच्या हप्त्याकडं मात्र त्या लाडक्या बहिणींचं सध्या लक्ष लागलेलं आहे. पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला, आता जानेवारीकडं लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. बघा ज्यांना या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींना लाभ जो आहे नोव्हेंबर डिसेंबरचा रेग्युलर भेटलेला आहे, त्या लाडक्या बहिणी मात्र जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील वाट पाहत आहेत, कारण की जानेवारी महिना देखील या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त संपत आलेला आहे. मात्र अजून त्याची देखील तारीख पैसे जमा करण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही, ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना लाभ भेटलेला नाही, त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार ठरली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ही 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. सरकारकडनं मकर संक्रांतीच्या दिवशी डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो खात्यात जमा करण्यात या ठिकाणी आला. मात्र राज्यातील अनेक महिलांना हे पैसे जे आहेत ते न जमा झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. तर आता बघा लाडकी बहीण योजनेचा मग ज्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा लाभ भेटलेला नाही त्यांचा या ठिकाणी लाभ भेटणार की नाही त्याच्याबद्दल मात्र अजून कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ऑफिशियली आलेली नाही. परंतु जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मग तो लाभ देण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते. असंच मागच्या वेळी देखील भरपूर वेळेस या ठिकाणी जसं की आधार सीडिंग असेल किंवा कुठल्या कारणास्तव लाडक्या बहिणीच्या पात्र लाडक्या बहिणी त्यांचा लाभ जो राहिलेला होता तो पुढील हप्त्यासोबत त्यांना वाटप देखील करण्यात आलेला होता. तसंच यावेळेस देखील निर्णय घेण्याची शक्यता असू शकते, कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी तक्रारी जी आहेत ते केलेल्या आहेत. तर मग आता हा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो कधी भेटू शकतो, मग त्याच्यासोबत या ठिकाणी प्रलंबित ज्या लाडक्या बहिणींचा लाभ राहिलेला आहे तो देखील भेटण्याची शक्यता असू शकते. मग हे पैसे जे आहेत जानेवारी महिन्याचे म्हणजे तुमचे 19व्या हप्त्याचे कधीपर्यंत येऊ शकतात 1500 रुपये त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महापालिका निवडणुकीआधी देण्यात आला होता. त्यानंतर आता पुढचा म्हणजे तुमचा हा जानेवारीचा 19वा हप्ता झडपी निवडणुकीआधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी होणार आहेत. तर या निवडणुकीचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढच्या या ठिकाणी 10 ते 15 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो भेटू शकतो. लाडकी बहीण योजनेच्या मागच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता काही महिलांना या ठिकाणी आला होता. अनेक महिला हप्ता जो आहे तो येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर लाभार्थ्यांना KYC करणं अनिवार्य केलं होतं. जर KYC केली नाही तर योजनेचा लाभ बंद होईल असं सांगण्यात आलेलं होतं. तसेच योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे आणि ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचा देखील लाभ या ठिकाणी भेटणार नाही. तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर फक्त मात्र एकाच महिन्याचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता दिला गेला. यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये निराशा देखील निर्माण झाली होती. परंतु आता जिल्हा परिषद निवडणुकीआधीच या ठिकाणी जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो दिला जाईल असं या ठिकाणी बोललं जात आहे. तर मग ह्या महिन्यामध्येच म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला मग तो लाभ जो आहे तो भेटू शकतो. परंतु अजून त्याची अधिकृत कुठलीही घोषणा मात्र केलेली नाही. ज्या महिलांचे स्थगित म्हणजेच या ठिकाणी प्रलंबित लाभ जो आहे जसं की काही टेक्निकल एररमुळे या ठिकाणी KYCमुळे असेल, ज्या महिलांचा लाभ भेटलेला नाही आणि त्या लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांचा लाभ जो आहे राहिलेला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत देण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते. याबद्दल अजून जसं ऑफिशियल अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.